दिग्दर्शक प्रवीण तरडे चित्रपटांच्या वेगळेपणामुळे चर्चेत राहणारा प्रसिद्ध कलाकार। मुळशी पॅटर्न, देऊळ बंद आणि धर्मवीर या चित्रपटामुळे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे कायमच प्रकाशझोतात राहिले। सध्या प्रवीण तरडे धर्मवीर 2 च्या प्रमोशनमध्ये वेगळा आहे। प्रमोशनमध्ये वेगळं असूनही प्रमोशन दरम्यान आगामी चित्रपटाची घोषणा त्यांनी केली। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेनंतर कोणत्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यावर चित्रपट बनवायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आता दिलंय। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेनंतर महाराष्ट्रातील आणखी एका राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवायची त्याची इच्छा व्यक्त केली। हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून देशातल्या राजकारणातले चाणाक्ष शरद पवार आहेत। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आहेत। त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले। धर्मवीर नंतर कोणत्या राजकीय नेत्यावर चित्रपट करावासा वाटतो या प्रश्नाचं उत्तर देताना दिग्दर्शक तरडेंनी सांगितलं की प्रत्येक राजकारणाची खासियत वेगवेगळी आहे। मला आनंद दिघेनंतर शरद पवार यांच्यावर चित्रपट बनवायला आवडेल। नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नेते राज ठाकरे, उद्धव ठाकरे या प्रत्येक नेत्याची आपल्याला वेगवेगळी खासियत पाहायला मिळते। महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यामध्ये राजकारणापलीकडे जाऊन एक गुण आपण स्वीकारायला हवा। आपण अनेकदा नेत्यांना पक्षाच्या चष्म्यातून किंवा राजकीय चष्म्यातून बघत असतो, त्यामुळे त्यांच्यातील गुणांकडे आपण दुर्लक्ष करतो। मला शरद पवारांवर चित्रपट बनवायला फार आवडेल, कारण की आम्ही त्यांना बांधावरचा नेता म्हणून ओळखतो। शरद पवार साहेब गाडीतून चालले असताना बांधावरच्या साध्या माणसाला ते हाक मारतात। सामान्य कुटुंबातील नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे। असं असलं तरी त्यांचं आयुष्य अगदी सिनेमॅटिक आहे। बारामतीहून ते दौंडला भाज्या विकायला जायचं आणि आता त्यांचा हा प्रवास माझ्या वाट्याला किती येतो हे माहीत नाही।